प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. वाक्यरचना पाहूया. कर्ता हॅव हॅज, क्रियापद तिसरे रूप, त्यानंतर वस्तू, त्यानंतर माहिती. आय, वी, दे, यू आणि अनेक वचन असेल तर हॅव चा वापर करावा. ही, शी, इट, नाव किंवा एक वचन असेल तर हॅज चा वापर करावा. आपण आता उदाहरण पाहूया. मी हा चित्रपट बघितला आहे. आय हॅव सीन धिस मूवी. मी तुझे पुस्तक घेतले आहे. आय हॅव टेकन युअर बुक. तू सरांना रिपोर्ट दाखवला आहेस. यू हॅव शोन द रिपोर्ट टू सर. आम्ही ती ऑफर स्वीकारली आहे. वी हॅव एक्सेप्टेड दॅट ऑफर. ते लोक मार्केटला गेले आहेत. They have gone to market. बाबांनी माझ्यासाठी मिठाई आणली आहे. Father has brought sweet for me. तिने बिर्याणी बनवली आहे. She has made biryani. मॅडमने हा लेसन शिकवला आहे. Madam has taught this lesson. त्याने हा रूम स्वच्छ केला आहे. He has cleaned this room. नेगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक वाक्य. आपण आता वाक्य रचना पाहून घेऊया. कर्ता, त्यानंतर हॅव किंवा हॅज, नंतर नॉट, नंतर क्रियाचे तिसरे रूप, नंतर वस्तू, नंतर माहिती. आय हॅव नॉट सीन द मूवी. मी हा चित्रपट बघितला नाही आहे. आय हॅव नॉट ब्रॉट द बुक. मी पुस्तक आणली नाहीये. We have not paid the fees. आम्ही फी भरली नाहीये. You have not deposited the money. तुम्ही पैसे डिपॉझिट केले नाहीये. He has not taken the file. त्याने फाईल घेतली नाहीये. Raj has not completed the work. राजने काम पूर्ण केले नाही आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. प्रश्न रचना पाहून घेऊया. हॅव किंवा हॅज, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, त्यानंतर वस्तू किंवा माहिती. आय, वी, दे, यू अनेक असेल तर हॅव वापरावं. ही, शी, इट किंवा नाव किंवा एक वचन असेल तर हॅज वापरावे. हॅव यू सीन धिस मूवी. तू हा चित्रपट बघितला आहेस का? हॅव यू ब्रॉट बुक्स. तू पुस्तक आणली आहेस का? हॅव वी डिपॉझिटेड द मनी. आपण पैसे डिपॉझिट केले आहेत का? हॅव दे पेड द फीज. त्यांनी फी भरली आहे का? हॅज ही गॉन होम. तो घरी गेला आहे का? हॅज शी गिवन 1000 रुपीज. तिने 1000 रुपये दिले आहेत का? हॅज राज कम्प्लिटेड द वर्क. राजने काम पूर्ण केले आहे का? आता WH क्वेश्चन म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य पाहूया. प्रश्न रचना बघून घेऊया. WH म्हणजेच प्रश्न, त्यानंतर हॅव किंवा हॅज, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, त्यानंतर वस्तू, त्यानंतर माहिती. व्हॉट हॅव यू ब्रॉट. तू काय आणले आहेस? वेअर हॅव यू केप्ट द फाईल. तू फाईल कुठे ठेवली आहेस? व्हॉट हॅव दे डन. त्याने काय केले आहे? विच ईमेल हॅज सर सेंट. सरांनी कोणता ईमेल पाठवला आहे? वेअर हॅज रमेश गॉन. रमेश कुठे गेला आहे? व्हॉट हॅज मदर सेंट. आईने काय पाठवले आहे? हाऊ मेनी पेन्स हॅव यू टेकन. तू किती पेन्स घेतले आहेत? आता हॅव बीन किंवा हॅज बीन याचा वापर कसा करतात ते बघूया. आय हॅव बीन इन मुंबई सिन्स 1990. याचाच अर्थ मी 1990 पासून मुंबईत आहे. शी हॅज बीन बिझी फॉर लास्ट 2 days. ती गेल्या 2 दिवसापासून व्यस्त आहे. मिस्टर जोशी
has been the president of our society for 10 years. श्री जोशी 10 वर्षापासून आमच्या सोसायटीचे अध्यक्ष आहेत. I have been to Goa. मी गोव्याला गेलेलो आहे. Have you been to Delhi? तू दिल्लीला गेला आहेस का? आज आपण कॅनचा वापर करायला शिकूया. कॅन याचा अर्थ होतो शकतो, शकते किंवा शकतात. कॅन हे सहाय्यक क्रियापद आहे जे मुख्य कोणत्याही क्रियापदासोबत वापरल्याने अर्थ शकतो, शकते असा होतो. कॅन स्पीक म्हणजे बोलू शकतो. कॅन गिव्ह म्हणजे देऊ शकतो. कॅन सॉल्व्ह म्हणजे सोडवू शकतो. कॅन यूज म्हणजे वापर करू शकतो. कॅन प्ले म्हणजे खेळू शकतो. आता वाक्यरचना पाहून घेऊया. कर्ता, त्यानंतर कॅन, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन. आता उदाहरण पाहूया. आय कॅन सॉल्व्ह धिस प्रॉब्लेम. मी हा प्रॉब्लेम सोडवू शकतो. आय कॅन गिव्ह 1000 रुपीज. मी 1000 रुपये देऊ शकतो. आय कॅन प्ले चेस. मी बुद्धिबळ खेळू शकतो. शी कॅन मेक फूड. ती जेवण बनवू शकते. यू कॅन यूज माय फोन. तू माझा फोन वापरू शकतोस. ही कॅन टेक धिस बुक. तो हे पुस्तक घेऊ शकतो. दे कॅन आस्क क्वेश्चन्स. ते लोक प्रश्न विचारू शकतात. राज कॅन बाय धिस मोबाईल. राज हा मोबाईल विकत घेऊ शकतो. इंडिया कॅन विन धिस मॅच. इंडिया ही मॅच जिंकू शकते. मदर कॅन सेव्ह 5000 रुपीज. आई 5000 रुपये वाचू शकते. यू कॅन चेक धिस पेपर्स. तू हे पेपर्स चेक करू शकतोस. आय कॅन डू धिस वर्क. मी हे काम करू शकतो. पीपल कॅन कलेक्ट 1 लाख रुपीज. लोक 1 लाख रुपये जमवू शकतात. वी कॅन सेंड धिस पार्सल बाय कुरिअर. आपण हे पार्सल कुरिअरने पाठवू शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश लँग्वेज. मी इंग्लिश भाषा बोलू शकतो. आय कॅन लिफ्ट 50 kg वेट. मी 50 किलो वजन उचलू शकतो. यू कॅन कम ऑन संडे. तू रविवारी येऊ शकतोस. चिल्ड्रन कॅन लर्न द सब्जेक्ट. मुले हा विषय शिकू शकतात. आय कॅन स्पेंड 20,000 रुपीज. मी 20,000 खर्च करू शकतो. यू कॅन सेल धिस बाईक. तू ही बाईक विकू शकतोस. यू कॅन स्टे इन अ हॉटेल. तू हॉटेलात राहू शकतोस. यू कॅन सिलेक्ट धिस ऑप्शन. तू हा ऑप्शन निवडू शकतोस. द स्टुडंट्स कॅन इन्फॉर्म देअर पेरेंट्स. विद्यार्थी त्यांच्या पालकांना कळवू शकतात. यू कॅन इन्व्हाइट युअर फ्रेंड्स. तू तुझ्या मित्रांना आमंत्रित करू शकतोस. यू कॅन बॉरो मनी फ्रॉम रिलेटिव्स. तू नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊ शकतोस. यू कॅन कॉन्टॅक्ट मी. तू मला संपर्क करू शकतोस. आज आपण कॅन नॉटचा वापर कसा करायचा ते शिकूया. कॅन नॉट म्हणजेच कांट म्हणजेच शकत नाही. कॅन नकारात्मक वाक्यरचना पाहून घेऊया. कर्ता, त्यानंतर कॅन नॉट, त्यानंतर क्रियाचे पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आता उदाहरण पाहूया. आय कॅन नॉट गिव्ह 1000 रुपीज. मी 1000 रुपये देऊ शकत नाही. आय कॅन नॉट डू धिस वर्क. मी हे काम करू शकत नाही. आय कॅन नॉट प्ले चेस. मी बुद्धिबळ खेळू शकत नाही. आय कांट कम ऑन संडे. मी रविवारी येऊ शकत नाही. आय कांट मीट यू टुडे. मी तुला आज भेटू शकत नाही. यू कॅन नॉट टेक माय बुक. तू माझे पुस्तक घेऊ शकत नाही.
यू कॅन नॉट विन दिस मॅच. तू ही मॅच जिंकू शकत नाही. यू कांट आस्क दिस क्वेश्चन. तू हा प्रश्न विचारू शकत नाही. ही कॅन नॉट टेल दिस रिझन. तो हे कारण सांगू शकत नाही. शी कॅन नॉट मेक फूड. ती जेवण बनवू शकत नाही. पीपल कॅन नॉट कलेक्ट मनी. लोक पैसे जमवू शकत नाहीत. बॉयज कॅन नॉट यूज दिस रूम. मुले हा रूम वापरू शकत नाहीत. दे कॅन नॉट गो टू पुणे. ते लोक पुण्याला जाऊ शकत नाहीत. वी कॅन नॉट कम्प्लीट दिस प्रोजेक्ट. आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करू शकत नाही. यू कॅन नॉट कीप युअर बॅग हिअर. तू तुझी बॅग इथे ठेवू शकत नाही. आय कांट सॉल्व दिस प्रॉब्लेम. मी हा प्रॉब्लेम सोडू शकत नाही. आय कॅन नॉट फॉरगेट यू. मी तुला विसरू शकत नाही. आय कांट शो यू द रिपोर्ट. मी तुम्हाला रिपोर्ट दाखवू शकत नाही. आय कांट एक्सप्लेन माय इमोशन्स इन वर्ड्स. मी माझ्या भावना शब्दात सांगू शकत नाही. आय कांट लिव्ह इन विलेज. मी गावी राहू शकत नाही. आय कांट अलाव यू. मी तुला परवानगी देऊ शकत नाही. आय कांट एक्सेप्ट दिस ऑफर. मी ही ऑफर स्वीकारू शकत नाही. आय कांट स्पेंड 5,000 रुपीज. मी 5,000 रुपये खर्च करू शकत नाही. आय कांट लिव्ह दिस जॉब. मी ही नोकरी सोडू शकत नाही. यू कॅन नॉट सेव्ह मनी. तू पैसे वाचू शकत नाही. यू कॅन नॉट अर्न 1,00,000 रुपीज. तू 1,00,000 रुपये कमवू शकत नाहीस. यू कॅन नॉट चेक द पेपर्स. तू पेपर्स चेक करू शकत नाहीस. कॅन क्वेश्चन्स म्हणजेच कॅनची प्रश्न रचना. कॅन, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन. कॅन आय टेक दिस बुक. मी हे बुक घेऊ शकतो का? कॅन आय आस्क वन क्वेश्चन. मी एक प्रश्न विचारू शकतो का? कॅन आय कीप माय बॅग हिअर. मी माझी बॅग इथे ठेवू शकतो का? कॅन यू सॉल्व दिस प्रॉब्लेम. तू हा प्रॉब्लेम सोडवू शकतोस का? कॅन यू गिव्ह 1,000 रुपीज. तू 1,000 रुपये देऊ शकतोस का? कॅन यू डू दिस वर्क. तू हे काम करू शकतोस का? कॅन यू प्ले चेस. तू बुद्धिबळ खेळू शकतोस का? कॅन रवी स्पीक इंग्लिश लँग्वेज. रवी इंग्लिश भाषा बोलू शकतो का? कॅन शी मेक फूड. ती जेवण बनवू शकते का? कॅन ही कम ऑन मंडे. तो सोमवारी येऊ शकतो का? कॅन वी कम्प्लीट दिस प्रोजेक्ट. आम्ही हा प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो का? कॅन दे गो टू पुणे. ते लोक पुण्याला जाऊ शकतात का? कॅन पीपल कलेक्ट 2 करोड रुपीज. लोक 2 करोड रुपये जमवू शकतात का? कॅन बॉयज यूज दिस क्रीम. मुले ही क्रीम वापरू शकतात का? कॅन वी सेंड दिस पार्सल. आपण हे पार्सल पाठवू शकतो का? कॅन क्वेश्चन्स म्हणजेच कॅन प्रश्न रचना शकतो का किंवा शकते का अशी असते. कॅन यू हेल्प मी. तू मला मदत करू शकतोस का? कॅन यू ब्रिंग स्वीट्स. तू मिठाई आणू शकतोस का? कॅन यू पे दिस बिल. तू हे बिल भरू शकतोस का? कॅन यू विन दिस मॅच. तू ही मॅच जिंकू शकतोस का? कॅन यू ब्रेक द रेकॉर्ड. तू हा रेकॉर्ड तोडू शकतोस का? कॅन यू फिल दिस फॉर्म. तू हा फॉर्म भरू शकतोस का?
कॅनचा WH क्वेश्चन. आता प्रश्नार्थक वाक्य पाहूया. कॅनचा वापर कसा करतात प्रश्नार्थक वाक्यामध्ये. वाक्य रचना पाहून घेऊया. WH म्हणजे प्रश्न, त्यानंतर कॅन, त्यानंतर कर्ता, त्यानंतर क्रिया पहिले रूप, त्यानंतर वस्तू व त्यानंतर माहिती. आता उदाहरण बघूया. व्हॉट कॅन यू ब्रिंग? तू काय आणू शकतोस? व्हेन कॅन यू कम? तू केव्हा येऊ शकतोस? हाऊ कॅन यू टेक माय मनी? तू माझे पैसे कसे घेऊ शकतोस? व्हॉट कॅन आय ईट? मी काय खाऊ शकतो? व्हॉट कॅन आय डू फॉर यू? मी तुझ्यासाठी काय करू शकतो? व्हेन कॅन आय गो टू पुणे? मी पुण्याला केव्हा जाऊ शकतो? हाऊ मच मनी कॅन ही गिव्ह? तो किती पैसे देऊ शकतो? हाऊ कॅन शी से धिस? ती हे कसे म्हणू शकते? हाऊ मेनी बुक्स कॅन यू गिव्ह? तू किती पुस्तके देऊ शकतोस? हाऊ कॅन आय फॉरगेट यू? मी तुला कसा विसरू शकतो? व्हेअर कॅन आय स्टे इन मुंबई? मी मुंबईत कुठे राहू शकतो? व्हेअर कॅन आय कीप माय बॅग? मी माझी बॅग कुठे ठेवू शकतो? हाऊ मेनी चपातीज कॅन यू ईट? तू किती चपात्या खाऊ शकतोस? हाऊ कॅन वी रीच इन 1 hour? आपण 1 तासात कसे पोहोचू शकतो? हाऊ कॅन दे आर्ग्यू विथ अस? ते आपल्याशी कसा काय वाद घालू शकतात? आता हूचा वापर करूया. हू कॅन मेक फूड? कोण जेवण बनवू शकतो? हू कॅन गिव्ह 1 lakh रुपी? 1 लाख रुपये कोण देऊ शकतो? हू कॅन सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? हा प्रॉब्लेम कोण सोडवू शकतो? हू कॅन प्ले चेस? बुद्धिबळ कोण खेळू शकतो? हू कॅन ब्रेक सचिन्स रेकॉर्ड? सचिनचा रेकॉर्ड कोण तोडू शकतो? हू कॅन विन धिस मॅच? ही मॅच कोण जिंकू शकतो? हू कॅन डिलिव्हर धिस पार्सल ऑन टाइम? हे पार्सल वेळेवर कोण पोचवू शकतो? हू कॅन पे दिस बिल? हे बिल कोण भरू शकतो? हू कॅन स्पीक इंग्लिश लँग्वेज? इंग्लिश भाषा कोण बोलू शकतो?